लक्ष्मण हाके आणि काही तथाकथित ओबीसी नेत्यांची भाषा आता अत्यंत वाईट आणि घृणास्पद कृत्याकडे चालली आहे। त्यांना समाजात हिंसा घडवायची आहे अशा पद्धतीनं त्यांचे वक्तव्य, त्यांच्या या वक्तव्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो। आणि हाकेला सांगायचंय, आता तू दांड्याऐवजी कोयते काढण्याची भाषा करतोस तर ध्यानात ठेव, मराठ्यांच्या सुद्धा तलवारी आहेत। आमचा इतिहास तपासून बघ, आम्ही तलवारीने युद्ध जिंकलेले, आमच्या तलवारी गंजलेल्या नाहीत आणि तलवारीने कोयत्याचा मुकाबला नक्की करायला आम्ही तयार आहेत। तू कोयते काढले तर काय आम्ही तलवारी मेहनत थोड्याच ठेवणार आहेत। जर कोयते काढले तर त्याला तलवारीने उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे, परंतु आम्हाला शांतता पाहिजे। आमचा लढा ओबीसी बांधवाशी किंवा कुठल्या नेत्याशी नाही, आमचा लढा सरकारसोबत आणि सर्वपक्षीय नेत्यासोबत आहे आणि तो लोकशाही मार्गाचा आहे। परंतु जाणून बुजून तुला आणि काही ओबीसी तथाकथित नेत्यांना मराठा आणि ओबीसी वाद लावून तुमचं राजकीय स्वार्थ साधायचा आहे, म्हणून तुम्ही असं भडकाऊ भाषण करतात। तर इथून पुढे अशाच पद्धतीनं भाषण केलं किंवा कोयते काढायची भाषा केली तर आम्ही सुद्धा तलवारी काढू आणि कोयत्याला तलवारीने उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, एवढं ध्यानात ठेवू।